प्राण प्रतिष्ठा होना है, मंत्र को स्वीकार करो, सबको ऊंचा चलना है। वंदे मातरम, जय श्री राम, श्री राम जय राम, जय जय राम, वंदे मातरम, जय श्री राम। इस मंदिर को पाने हेतु बार बार संघर्ष हुआ, राम भक्तों के बलिदानों से मंदिर बनकर खड़ा हुआ। अब मंदिर की प्राण प्रतिष्ठा, अब मंदिर की प्राण प्रतिष्ठा, श्री राम की प्रथम आरती, श्री राम की प्रथम आरती, मिलकर सबको गाना है, निमंत्रण को स्वीकार करो। जय बजरंगी जय हनुमान, वंदे मातरम, जय श्री राम, श्री राम जय राम, जय जय राम, वंदे मातरम, जय श्री राम, वंदे मातरम, जय। जिथे राम जन्मभूमी होती आणि 500 वर्ष आपण संघर्ष केल्यानंतर ती परत मिळवली, तर त्या ठिकाणी सगळे संत महंत हे एकत्र आले आणि त्याने मंत्राक्षता आपल्या का पाठवल्या आहेत? आपण लग्नाची अक्षता जसं देतो बोलावणं करतो तसं ह्या अक्षता आपण गावातल्या प्रत्येक उंबरठ्यापर्यंत जायचंय, त्यांना निमंत्रण द्यायचंय. काय निमंत्रण द्यायचंय? की माझं स्वतःचं घर निर्माण झालं अयोध्येमध्ये, जे 500 वर्ष नव्हतं, त्या कार्यक्रमाला तुम्ही या. पण आपल्या संतांनी असं सांगितलं, एवढा सगळा समाज अयोध्येमध्ये राहू शकणार नाही, म्हणून माझं गाव अयोध्या, मी माझं मंदिर राम मंदिर
ही घोषणा घेऊन आपल्या गावातलं जे राम मंदिर आहे ते मंदिर हे राम मंदिर आहे असं आपण गृहीत धरायचंय. सकाळी 10 वाजल्यापासून दुपारी 1 वाजेपर्यंत आपला कार्यक्रम करायचा आहे. 12:29 मुहूर्त आहे जिथे प्रत्यक्ष श्रीरामांची रामलालांची मूर्ती विराजमान होईल. त्यावेळेला आपल्याकडे आरत्या, रामनाम, शंखनाद, घंटनाद, ढोल, ताशे असा सगळा गजर करायचा आहे, आनंदोत्सव. आणि त्याच्यानंतर मग इथे प्रसादाची जी योजना असेल त्याप्रमाणे प्रसाद घेऊन आपापल्या घरी जायचंय. त्या दिवशी संध्याकाळी आपल्या सगळ्यांच्या घरी आपण पणत्या लावणार आहोत, किमान 5 पणत्या लावणार आहोत. त्या पणत्यावरून आपण ज्या देवळात कार्यक्रम केला त्या देवळामध्ये दीपोत्सव साजरा करायचा आहे. 14 वर्षानंतर अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्र जेव्हा आले, वाल्मिकी रामायणात वर्णन आहे की प्रत्येक घरावरती गुढ्या तोरणं उभारलेली होती, रस्त्यावरती भगव्या पताका घेऊन लोक नाचत होते, सुवासिनी मंगल कलश घेऊन देवळांकडे निघालेल्या होत्या, आरत्या चाललेल्या होत्या आणि मंगलमय वातावरण होतं. तसं वातावरण पूर्ण भारत देशामध्येच नव्हे तर आज माझे व्हिडिओ आले. आज युएसमध्ये 200 गाड्या भारतीय जे राहतात अमेरिकेमध्ये त्यांची मिरवणूक आहे. का तर आमचा राम आमच्या अयोध्येमध्ये परत आला. हा जगभरात होणारा कार्यक्रम आहे. आपण स्वाभाविकपणे त्याच्यावेळी संमलित व्हावं आणि आपल्या इथला कार्यक्रम व्हावा. ह्या अक्षता ज्या आहेत त्याचं पावित्र्य जे आहे ते आपण राखणार आहोत. 3 प्रकारांनी अक्षरांचा उपयोग आपण करू शकतो. एक म्हणजे कायम करता ह्या अयोध्येतनं आलेल्या अक्षता माझ्या पूजेमध्ये ठेवल्या. दुसरं, मला शक्य नाही अक्षरा सांभाळणं तर 22 तारखेला ज्या देवळात आपण कार्यक्रमाला जाऊ त्या देवाच्या चरणी त्या समर्पित कराव्यात. तिसरं, आपण आपल्या देवालयात त्या अक्षरा ठेवताना एक संकल्प करूया, हे रामराया मला कधीतरी अयोध्येत घेऊन जायची योजना कर आणि ह्या अक्षरा तुझ्या चरणी व्हायच्या आहेत. अशा 3 प्रकारचे लोक आपल्या तालुक्यात आहेत की जे अयोध्येला जाणार आहेत अक्षता घेऊन ती त्याच्या चरणी वाहणार आहे. पण अक्षताचं पावित्र्य जे आहे ते आपण राखणार आहोत. बाकीच्या सगळ्या कार्यक्रमाची योजना हे यशवंतराव आपल्याकडे आहेत ते करून घेतील. धन्यवाद. जय श्रीराम. प्रभू रामचंद्र की जय. त्यावर रामचंद्र की जय.
अस्मिन् वर्तमाने शोभननामक संवत्सरे उत्तरायणे शिशिरऋतोः पौषमासे शुक्लपक्षे द्वितीयां तिथौ अत्यवासरः वासरस्तु मंदवासरे श्रवणदिवस नक्षत्रे वर्जन योगी कौलवकर्णे मकर राशि श्री चंद्रे धनु राशि श्री सूर्ये पंचदर्शयामि नैवेद्यार्थे शेष महाभिषेकस्नानान्तरेण शुद्धोदकस्नानं समर्पयामि शुद्धोदकस्नानान्तरेण आचमनीं समर्पयामि सुप्रतिष्ठितमस्तु वस्त्रार्थे अक्षतां समर्पयामि विलेपनार्थे हरिद्रादिकुङ्कुमं सप्तदशमभार्थे त्रैवैः समर्पयामि कारोद्भवपुष्पं प्राप्तपुष्पाणि अंकुराणि समर्पयामि प्रभु श्रीरामचन्द्र देवतायै नमो नमः सारसारं सदा वसन्तं हृदयानन्दे भवं भवानी सहित नमामि प्रभु श्रीरामचन्द्र देवतायै नमो नमः कर्पूरार्चित्य महाआनन्ददीपं च दर्शयामि प्रार्थनापूर्वक नमस्कारान् समर्पयामि आत्मबंधनं निरंजनं ते यात रक्ष रक्षण धारे तारखेला 550 वर्षांपासून प्रलंबित असलेला रामलल्लांच्या मूर्तीचा प्रतिष्ठापना सोहळा अयोध्येमध्ये संपन्न होत आहे. तर त्याप्रित्यर्थ संपूर्ण जगभरातून अतिशय उत्साहाने रामभक्त जे आहेत ते सगळे एकत्र येऊन मोठ्या मोठ्या मिरवणुका काढत आहेत. त्याचप्रमाणे अक्षतांचे कलश पूजन करून सगळ्यांना अक्षता वाटत आहेत किंवा प्रभू श्रीरामांची प्रतिमा असेल, निमंत्रण पत्रिका असतील, या त्या ठिकाणी त्या भागातून मिरवणुकीद्वारे हरिभक्तीद्वारे गजरामध्ये रामनामाच्या गजरामध्ये सगळीकडे वाटत आहे. आज प्रमाणे निमंत्रण पत्रिका प्रभू श्रीरामांचे फोटो हे प्रत्येक वाडीमध्ये वाटण्याकरता सगळी रामभक्त मंडळी पंचक्रोशीमधून आली होती. आपण सगळे ग्रामस्थ अंजनेमधील जे ग्रामस्थ रामभक्त म्हणून आपण जे सगळे एकत्र होऊन या सगळ्या मंडळीचं स्वागत करून तो अक्षतांचा कलश अतिशय आदरपूर्वक स्वीकारला आणि हरिनामाच्या गजरात अखंडपणे येऊन गोरघाटल्याच्या सहाणीवरती गोरघाटल्यावरती त्याचा आरती करून स्वागत करून त्यानंतर पुन्हा आपण कातवडीच्या सहाणीपर्यंत वाजत गाजत ही मिरवणूक आपण एकत्रित आणली. आता इथे प्रभू श्रीरामांची पंचोपचारी पंचामृती पूजा आपण आता संपन्न केली. त्यानंतर आरती होणार आहे. तत्पूर्वी मला बाईक साहेबांनी विनंती केली की ताई याबद्दलची माहिती जी मला आहे ती सगळ्यांना सांगावी. मी त्यांना म्हणत होतो की तुम्ही या क्षेत्रामध्ये गेले अनेक वर्ष काम करत आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला अनुभव खूप लांडगा आहे. तुमच्याकडे अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. विश्व हिंदू परिषद असेल, संघ असेल, या सगळ्या माध्यमातून शालेय जीवनापासून किंवा कॉलेजमध्ये असताना सुद्धा या सगळ्या माध्यमातून काही जे काही काम करता आलं ते मी केलंय. प्रत्यक्ष बाईक साहेबांनी किंवा गावात अनेक अशा व्यक्ती आहेत, स्वयंसेवक आहेत की ज्यांनी अजूनही ते काम करतायत. सागर गुरु सारखा मुलगा असेल तो अजूनही हे काम सगळं करतोय. अनेक मुलं आहेत. तर राम जन्मभूमीचा जो काही विषय आहे तो गेली 550 वर्ष प्रलंबित आहे. आणि कार सेवा असेल, त्यानंतर रामांचा जप असेल, कलश यात्रा असेल, त्यानंतर जो रामसेतू बांधलेला होता तिथला जो पाण्यावर तरंगणारा, समुद्रामध्ये तरंगणारा जो पाषाण होता, दगड होता, तो सुद्धा खोटा आहे असं अनेक विरोधी लोकांचं म्हणणं होतं. तर पूर्ण जगभरात किंवा देशभरात प्रत्यक्ष त्या सेतूमधले दगड हे रामभक्तांनी, कालसेवकांनी पूर्ण जगभरात फिरवले किंवा भारतामध्ये फिरवले. आपल्याही गावामध्ये ते जे पाण्यावर तरंगणारे दगड आहेत ते आले होते. मी तेव्हा लहान असेल, आपणही या कार्यक्रमाला बरीचशी लोक इथली असतील. तोही कार्यक्रम आपल्याकडे संपन्न झालाय. खाली आपल्या क्षेत्रपाल मंदिरामध्ये कलश यात्रा संपन्न झाली. त्याचप्रमाणे जपमाळेद्वारे रामांची जी काही सेवा करता येईल ती सेवा सुद्धा पूर्वी संपन्न झाली. अनेक प्रकारच्या सेवा या पूर्वीपासून होत आहेत याकरता. आणि प्रत्येक रामभक्त ही सेवा करण्याकरता आपल्या परीने त्या काळापासून आजपर्यंत प्रयत्न करीत आला आहे. अजूनही या सेवेकरता उत्साहाने पुढे येणारे लोक केवळ भारतात नाही तर जगभरात आहेत. तर आज आपण हे भाग्याचे क्षण आपल्या आयुष्यात आले की 550 वर्षानंतर
राम मंदिर उभं राहतंय, त्याचं उद्घाटन होतंय, मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होते. अनेक लोक अनेक वर्षात वेगवेगळ्या माध्यमातून जी काही सेवा रामराय यांची होती ती आपण केली. आज आपला अतिशय भाग्याचा दिवस आहे की आपण हे सगळं आपल्या डोळ्याने पाहतोय. तर या ज्या मंगल अक्षता आलेल्या आहेत त्यांचं पूजन झालं आहे, पत्रिकांचं पूजन झालं आहे, रामललांची मूर्ती आहे त्यांचं पूजन झालं आहे. आता आरती संपन्न होईल. यानंतर नियोजन योग्य प्रकारे होतील. बाईक साहेब त्याबरोबर सांगतीलच आपल्याला काय पद्धतीने नियोजन करायचं, प्रत्येक वाढीमध्ये कशा पद्धतीने त्या वाटायच्या, कशा वाटायच्या, कधी वाटायच्या. तर आपण आता ही दर्शन घेऊन झालं. हो. ती वाडीतून जे अंजनी प्रमुख आले हो. त्यांनी थांबायचे 5 मिनिटं. हो. आपण नियोजन करू ही प्रत्येक वाडीत अक्षता देण्यासाठी कधीचा दिवस निवडायचा. आरती झाल्यानंतर जे काही त्या खालच्या भागातून किंवा प्रत्येक वाडीतून जे कोणी लोक आहेत त्यांनी कृपया थांबा. म्हणजे नियोजन करून किती पत्रिका कोणाकडे द्यायच्या, अक्षता कशा द्यायच्या याबाबत जरा बोलून मग त्या पद्धतीने देता येतात. आता प्रमुख मंडळींनी थांबा. आता महत्वाचा भाग असा की या अक्षतांचं काय करायचं. तर याबाबत महत्वाची माहिती अशी, ज्याच्याकडे ज्या काही 4 दाणे, 8 दाणे, 10 दाणे ज्या अक्षता येतील ते अतिशय परम आदराने त्याचा स्वीकार करायचा आहे. प्रत्यक्ष प्रभू राम आपल्याला बोलावतायत ही भावना मनात असली पाहिजे. त्यामुळे त्या अक्षतांचा परम आदराने स्वीकार करायचा. त्या अक्षता अतिशय जपून आपल्या देवाच्या ठिकाणी एखाद्या डबीमध्ये किंवा एखाद्या प्लास्टिक पिशवीमध्ये, कागदामध्ये जपून ठेवा. जवळच्या राम मंदिरात जाणं शक्य असेल तर त्या ठिकाणी जाऊन तर त्या अक्षता अर्पण करता येतील. हा एक भाग झाला. दुसरा भाग असा, प्रत्यक्ष प्रभू श्रीरामांचं दर्शन अयोध्येत जाऊन जेव्हा आपल्याला घेता येईल त्यावेळेला आपण त्या अक्षता प्रभू रामांच्या चरणी अर्पण करू शकतो किंवा आपल्या देवामध्ये देवावर सुद्धा त्या वाढू शकतो. पण त्या अक्षतांचा विनियोग हा योग्य प्रकारे झाला पाहिजे. कारण त्या प्रत्यक्ष रामांनी दिलेल्या अक्षता आहेत ही भावना मनात असली पाहिजे. त्याचा अनादर होऊ नये हा मुख्य भाग. निमंत्रण पत्रिका सुद्धा ज्या मिळालेल्या आहेत त्या लग्न पत्रिकांसारख्या कुठेही कचऱ्याच्या ठिकाणी पडलेल्या दिसू नयेत अशी माझी विनंती. शक्य झाल्या तर फ्रेम करून आपल्या घरामध्ये लावा. कारण अशी गोष्ट शेकडो वर्षात होत नाही. आपला जन्म आज या वेळेला झालाय आणि मोदींमुळेच केवळ राम मंदिर होतंय. तर अशी गोष्ट पुन्हा याची डोळा बघायला, अनुभवायला मिळेल तर तो भाग्याचा क्षण आहे. तर हा क्षण जपून ठेवावा. शक्य असेल तर कोणाला फ्रेम करता आली तर त्याने ठेवावी किंवा देवाच्या ठिकाणी ठेवावी पत्रिका. पण त्याचा अनादर होऊ नये, फाडून किंवा जाळून टाकू नये हा एक भाग सुद्धा महत्वाचा आहे. तर आता आपण सगळ्यांनी आरती करूया आणि त्यानंतर तीर्थप्रसाद वगैरे सगळ्यांनी दर्शन घेऊन लाईनीमध्ये तीर्थप्रसाद घ्यायचा आणि त्यानंतर अक्षतांचं नियोजन आहे आपल्याला सांगते. धन्यवाद सगळ्यांना. जय श्रीराम. जय श्रीराम. Thank you.
प्रभु रामचंद्र की जय।